हाय नमस्कार, कशा आहात तुम्ही? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. तर आता झाली आहे माझी व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी. आणि आता मी पहिले कपडे वाळू टाकले, कारण की बाहेर ऊन खूप होती ना. तर म्हटलं कपडे वाळू टाकून द्यावं आणि छान मग तुम्हाला दाखवता येतो फुलं. बघा सकाळी सकाळी असं जर वातावरण असलं, आपण सकाळी सकाळी उठल्याबरोबर कसं गॅलरीमध्ये उभं राहतो आणि त्याच्यानंतर कळ्या किती आल्या झाडाला, कोणत्या झाडाला किती फुलं लागले असं बघत असतो. तर बघा असं फुलं वगैरे हे ते पाहून कसं खूप छान वाटते. छान फुलं लागलेले होते आणि त्या लाल झाडाला एवढे फुलं आले होते की खूप सारे फुलं आले होते. पहिले आज आईला उपवास, पण बघा सकाळी सकाळीच पाहिजे साबुदाणा खायला. आणि उपवास कशाचा आहे हा माहीत नाही. दिवसातून 2 वेळा तर साबुदाणा खाऊनच घेते आणि नंतर संध्याकाळी करते जेवण. आहे की नाही ग? काय तिकडे खायला नाही मिळत. तिकडे खायला नाही मिळत? मग इथे मस्त इथे मस्त माय करून देते आणि पोरगी मस्त दिवस नाही निघाला की बस प्लेट घेऊनच राहते. फरमाईश एक 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 झालं, आता चाललीच नाही. आज चालली म्हणते ते, म्हणून आता खाऊन घेतो म्हणते आहे तर नंतर मग तिला करूनच खाणं आहे, नाही तर उपाशी झोपणं नाही केलं तर. चला, तर हे तर माझी हसी मजाक होती तिच्यासोबत. तिला मी अशी चिडवत वगैरे होती. तर ती म्हणे मला मी तर आज चाललीच म्हणे, तर मग थोडी खाणार आहे म्हणे, तर अशी ते पण मजाक करत होती. तर आता मी करून घेते माझे कामं. झाडू वगैरे मारून घेतला मी आणि झाडू मारल्यानंतर मग पोछा लावत आहे, कारण आज सोमवार होता तर पूर्ण कामं करून घेतले. झाडू पोछा सोमवारी उपवासाच्या दिवशी माहिती आहे आपलं पूर्णच कामं निघतात. तर आणि आता झाडाला पाणी टाकून घेते, कारण ऊन खूप तापली होती. 2-3 दिवसापासून पाऊस आहेच नाही, ऊनच तापून राहिली. तर त्याच्यामुळं मग झाडं सुकून गेलेले होते, तर म्हटलं पाणी वगैरे टाकून द्यावं. आणि गॅलरी झाडाची असली म्हणजे कसं मग पाणी वगैरे टाकलं तर मग खाली पडलं पाणी तर गॅलरी वगैरे झाडायला बरं होते. आणि बघा किती सुंदर मस्त रांगोळी काढली छान. सोमवार होता ना कालचा आणि रक्षाबंधन पण होतं, तर त्याच्यामुळे. आणि मग मी सगळे कामं केल्यानंतर आंघोळीच्या आधी तिला कपडे शिलाई मारून दिले, कारण ते कपडे शिलाई मारायचे वगैरे हे ते असते ना. आता मुलीची जात कशी कपडे घेतातच नवीन नवीन, तर मग ते माझ्याजवळ म्हणजे इकडे जमा करून घेऊन येते शिलाई मारायसाठी. मग मी तिला फिटिंग वगैरे ते करून देते. तर 2-3 दिवस इकडे तिकडे फिरणंच झालं आमचं आणि हा वेळ मिळालाच नाही मला शिलाई मारायसाठी. तर मग मी म्हटलं आता सगळे कामं राहू देते पहिले शिलाई मारून देते, कारण ती म्हणत होती 2-3 दिवसापासून. आंघोळ वगैरे कामं झाले पूर्ण आवरून गॅस ओटा वगैरे क्लीन. कसं घरातले कामं गॅस ओटा वगैरे क्लीन, भांडे पूर्ण झाले की कसं मनाला शांती वाटते. झाडू पोछा आहे ते आता उपवासाच्या दिवशी कसं आपण जास्तीचेच कामं करतो, त्याच्यामुळं थोडा वेळच होते. तर मग झाले पूर्ण आवरून घेतलं पहिले आणि आता स्वयंपाक करते. तर पूजा वगैरे सगळं झाली. पूजा माझ्या मुलीनेच केली. तर आता तिला जायचं आहे म्हणून पटकन स्वयंपाक करते आणि भेटते तुम्हाला. मग म्हटलं स्वयंपाक करून घेते, कारण तिला जायचं असल्यामुळं मग लवकर म्हटलं उपवास केला होता तिने, तर म्हटलं जेवणही होऊन जाते पटकन. आणि नाहीतर कसं वेळाने स्वयंपाक केला तर मग गरमच करावं लागते आणि ते गरमच डबा घेऊन जाते. मग डबा तिला कसा 2 दिवसाचा देऊन देते मी. 1 दिवस म्हणजे जाताना पण जेवते आणि दुसऱ्या दिवशी गेल्याबरोबर तिला ऑफिसमध्ये जावं लागते, तर मग तेव्हाही ती येते तोच डबा घेऊन जाते, कारण सकाळी सकाळी पोचते. तर त्याच्यामुळं मग तर मी आता मस्त डाळ भाजी भात पोळ्या करून घेतलेला होता आणि पोळे झाल्या, कुकरही झाला माझा आणि आता डाळ भाजी करत आहे. तर तिला डाळ भाजी वगैरे आवडते म्हणून मग डाळ भाजी केली. आणि डब्यासाठी पण मी तेच दिली, कारण की अशा कसं हे असं करत नाही, ते सुक्या भाज्या हे ते तर तिथे म्हणजे स्वतः करून खातेच. तर मग तिला जे तिकडे येत नाही बनवता ते आल्यावर मग ते बनवायला लावते. पण आता ते जाणार आहे म्हणून माझं कसं स्वयंपाकातही इच्छा नव्हती, पण म्हणजे मनच नव्हतं होत. ते जाते ना त्या दिवशी माझी इच्छाच नाही होत कोणते कामं करायला. मन असं नर्वस वाटते. आता बांधून देत आहे राखी. तर आत्ताच गेली माझी मुलगी आणि स्वयंपाक केला तिच्या घाईघाईने लवकरच. तर मी 3 वाजता स्वयंपाक करून घेतला आणि नंतर मग तिने जेवण वगैरे केलं
आणि काही थोडंसं डबाही घेऊन गेली होते, कारण उपवास असल्यामुळं मग कसं ट्रेनमध्ये वगैरे भूक लागतेच. तर त्याच्यामुळं तर माझी आता व्हिडिओची एडिटच करते, व्हिडिओ बनवायला इच्छा नाही होत आहे. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.